नमस्कार. आज संस्कार दीपिका मालिकेतील तिसरा संस्कार म्हणजे सीमोन्तोन्नयन संस्कार याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हा संस्कार साधारणपणे गर्भधारणेनंतर 6व्या ते 7व्या महिन्यात केला जाणारा हा संस्कार आहे. या संस्कारामध्ये आईची मानसिक घालमेल खूप मोठ्या प्रमाणात झालेली असते. त्यामुळे आईला शांतता प्राप्त व्हावी, आनंद निर्माण व्हावा यासाठी हा संस्कार केला जातो. याला काही ठिकाणी अष्टांगुल म्हणतात, काही ठिकाणी त्याला पोटीभरण म्हणतात, परंतु संस्कृत भाषेमध्ये याला सीमोन्तोन्नयन संस्कार असं म्हणतात. प्रामुख्याने या काळामध्ये बाळाला चेतना शक्ती निर्माण झालेली असते आणि या समाजातील विकसित शक्ती ग्रहण करण्याची ताकद निर्माण झालेली असते. म्हणून या गर्भाला त्यावेळेस आपण या महाराष्ट्र भूमीचे, राष्ट्रभूमीचे, या भारत देशाचे गुणगान ऐकवण्याची सुद्धा एक परंपरा आहे की बाळा रे, तू ज्या देशामध्ये जन्म घेतोयस ती देशभूमी, ती राष्ट्रभूमी किती आपल्या थोर पुरुषांनी व्यस्त असलेली ही भूमी आहे, किती थोर पुरुषांनी या भूमीमध्ये आपला रक्तपात केला आहे, या राष्ट्राचं संवर्धन करण्यासाठी आपली संस्कृती किती महत्वाची आहे, हे सगळं एका राजगायकाकडनं त्या गर्भाला ऐकवण्यास सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे आईला त्या गर्भामध्ये होणाऱ्या उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून औदुंबर फलमाला ही धारण करायला सांगितलेली आहे. अशा या सीमोन्तोन्नयन संस्काराने आपली ही पिढी शांततेकडे प्रभावी मार्गाने कशी वाटचाल करेल यासाठी हा संस्कार केला जातो. अशा या सीमोन्तोन्नयन संस्काराबद्दल आपल्याला जर अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण आमच्याशी नक्की संपर्क करा. लक्षात ठेवा, संस्कार रुजवा, समाज घडवा आणि संस्कृतीला उजाळा द्या.